नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत. तर लवकरच आपल्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. तर गणपती बाप्पांना आवडते उकडीचे मोदक कसे करायचे ते आपण आज पाहणार आहोत. तर मग या माझ्याबरोबर गणपती बाप्पासाठी मोदक करायला. तर इथे मी कढई घेतली आहे छोटी, त्यात मी अर्धा चमचा तूप घेते आणि 1 कप इथे खवलेला नारळ, ओला नारळ घेते. कप नसेल तर वाटीच्या मापाने सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि अर्धा कप मी इथे चिरलेला गूळ घेते. आणि आता इथे आपल्याला सतत हे मिश्रण ढवळत राहायचं आहे. तर एक 5 किंवा 10 मिनिटांमध्ये हे मिश्रण आपलं तयार होईल. तर पहा, इथे गूळ थोडा आता वितळत आला आहे आपला. आणि इथे गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवली आहे, जेणेकरून आपलं मिश्रण हे करपणार नाही. तर या पद्धतीने आपण सतत असं ढवळत राहायचं आहे. आता इथे मी अर्धा चमचा वेलची पूड घातली आहे. आणि बघा, आता थोडं थोडं मिश्रण आपलं घट्ट होत आलं आहे. तर या स्टेजला मी 2 टेबलस्पून मिल्क पावडर घातली आहे. हे ऑप्शनल आहे, जर नसेल तुमच्याकडे तर नका घालू. माझ्याकडे आहे म्हणून मी घातले. थोडी टेस्ट आणखीन छान त्याच्यात वाढण्यासाठी. जर असेल तर तुम्ही नक्की घाला, खूप छान चव येते. आणि मिश्रण अगदी पटकन घट्ट पण होतं. जेव्हा आपण मिल्क पावडर घालतो तेव्हा जो पाण्याचा अंश असतो ना, तो मिल्क पावडर मध्ये शोषला जातो आणि मिश्रण आपलं लवकर घट्ट व्हायला सुरुवात होते. तर इथे मिश्रण आता आपलं रेडी झालंय. गॅस फ्लेम मी आता बंद केली आहे आणि थोडं अजून मी ढवळत राहणार आहे, जेणेकरून आपलं मिश्रण खाली लागणार नाही. तर आता हे झालेलं आहे. याला मी प्लेटमध्ये काढून ठेवते. तर तीच कढई मी धुतली आहे आणि त्याच्यातच मी आता उकड तयार करणार आहे. तर उकडीसाठी आपल्याला इथे लागणार आहे 1 कप पाणी. ज्या कपाने आपण नारळाचा किस घेतला त्याच कपाने आपण पाणी सुद्धा घ्यायचं आहे. तर 1 कप मी इथे पाणी घेतलंय आणि त्यात मी छोटा चमचा म्हणजे पाव चमचा मीठ घातलंय चवीसाठी. आणि इथे अर्धा चमचा मी तूप घालते. तुपाऐवजी तुम्ही तेल सुद्धा घालू शकता. आता इथे थोडं आपलं पाणी आता उकळत आलं आहे. तर आणखीन थोडं पाण्याला उकळ येऊ द्या. तर बघा, आता पाण्याला आपली छान उकळ आली आहे. तर इथे आता आपण 1 कप तांदळाची पिठी घालतोय. तर ही मी स्पेशली मोदकांची पिठी जिथे मिळते त्या दुकानातून मी इथे ही पिठी आणलेली आहे. या पिठाला खूप छान सुगंध येतो. तर तुम्हाला जर हे नसेल मिळालं तर तुम्ही नॉर्मल तांदळाच्या पिठाने सुद्धा ही पिठी तयार करू शकता. तर बघा, इथे असं छान हे मिक्स करून घेते मी. पटकन हे पटापट मिक्स करून घ्यायचं. आणि आता ही आपण गॅसची फ्लेम बंद करायची.
आणि ह्याला आपण एक 5 मिनिटं झाकण मारून ठेवून देऊया साईडला, जेणेकरून ते पीठ छान शिजेल. आणि इथे बघा आपलं सारण छान थंड झालं आहे. तर या सारणाचे मी छोटे छोटे बॉल्स करून घेते. हे बघा, लिंबा एवढे मी इथे छोटे बॉल करते. ज्या साईज प्रमाणे आपल्याला मोदक हवा असेल त्या साईज प्रमाणे आपण सारणाचे असे बॉल्स करून घ्यायचे. असे बॉल्स करून घेतल्यामुळे काय होतं की जेव्हा आपण मोदक करतो ना, मोदकांवरती आपल्याला ही चव म्हणजे हे सारण चिटकत नाही आणि मोदक आपले छान पांढरे शुभ्र दिसतात. तर हे बॉल्स माझे झाले आहेत बनवून, मी हे साईडला ठेवते आता. आणि आता आपण ही जी पिठी आहे ती घेऊया, ज्याची आपण उकड काढली आहे. तर खूप गरम आहे आता. मी एका परातीत त्याला ओतून घेते. आणि इथे थोडं पाणी घेतलंय मी थंड. तर थोडं हाताला पाणी लावून मी असं हे पीठ थोडं पसरवून घेते, जेणेकरून पीठ आपलं थोडं थंड होईल. आणि इथे आता आपण एका भाजीच्या चमच्याने या पिठाला छान असं मॅश करूया, जेणेकरून त्यातल्या ज्या गुठळ्या असतील ना त्या छान मोडल्या जातील आणि पीठ आपलं थोडं गार होईल. तर या पद्धतीने बघा आपण असं पीठ मॅश करूया. आता हे पीठ थोडं थंड झालंय तर मी हाताने मळू शकते. तर या पद्धतीने असं छान ह्याला आपण मळून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने अगदी स्मूथ आपलं हे पीठ तयार झालं पाहिजे, जेणेकरून आपले मोदक अगदी छान तयार होतील. तर या पद्धतीने थोडं थोडं हाताला पाणी लावून हे पीठ असं छान मळून घ्यायचं. आता इथे माझं पीठ मळून झालंय, पण मी थोडंसं हाताला तूप लावून एक छान पैकी त्याला एक शाईन येईल पिठाला, म्हणून हे छान पैकी तूप लावून मी जरा आणखीन मळून घेते. तर बघा किती छान आपलं हे पीठ मळून झालेलं आहे. आता या पिठाचे सुद्धा आपण छोट्या साईजचे गोळे करून घेऊया. तर जे सारणाचे गोळे आहेत त्याच्यापेक्षा अगदी थोडेसे मोठे गोळे आपण इथे करतोय, कारण सारण आपल्याला दिसतंय ते छोटे गोळे, पण त्यात भरपूर सारण आहे, कारण त्याचे आपण बॉल बनवलेले आहेत. जेव्हा आपण मोदक बनवून तयार करू तेव्हा आपल्याला कळेल की त्यात किती सारण भरलं आपण. तर या पद्धतीने माझे सगळे बॉल्स बनवून झालेत. मी एका डब्यात त्याला काढून घेते, कारण आपण असेच जर ठेवले ना तर ते कोरडे पडतील आणि मोदक बनवताना आपल्याला प्रॉब्लेम होईल. तर याला मी असं झाकून ठेवते आणि एक एक गोळा आपण असा काढून घेऊया. तर इथे मी एक गोळा घेतला आहे आणि याला छान मळून घेते हाताने दाबून. या पद्धतीने असं छान दाबत दाबत आपल्याला स्मूथ गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि तूप घेतलंय थोडं मी, तर तुपामध्ये मी बोट बुडवून ते बोट असं मी दाबून घेते आणि आपल्याला या मोदकाची पारी तयार करून घ्यायची आहे. जर तुम्हाला पारी करायला जमत नसेल तर तुम्ही लाटून सुद्धा घेऊ शकता. थोडं पीठ घ्यायचं आणि आपण ज्या पद्धतीने पुरी लाटतो त्या पद्धतीने पारी लाटायची. तर बघा या पद्धतीने मी असं फिरवत फिरवत पारी तयार करून घेते आणि पारीच्या ज्या काठा असतात ना त्या छान दाबून घ्यायच्या, जेणेकरून आपल्या ज्या पाकळ्या येतील मोदकाच्या कळ्या येतील त्या खूप छान दिसतील. आता हे जे बॉल आपण बनवले ते थोडेसे हाताने आपण दाबून घेऊया आणि मधोमध त्याला ठेवून मग आपण याच्या पाऱ्या काढूया. तर पहा या पद्धतीने आपण अंगठ्याचं एक गॅप म्हणजे त्याच्यामध्ये डिस्टन्स ठेवा, जेणेकरून ना पाकळ्या एकसारख्या दिसतील. नाहीतर मग काय छोट्या मोठ्या असे जास्त डिस्टन्स किंवा कमी डिस्टन्स मध्ये जर केल्या ना तर मोदक अगदी एकसारखा नाही दिसणार, तो त्याचा शेप वेगळा दिसतो मग. तर या पद्धतीने अगदी अंगठ्याचं एक अंतर सोडून आपण अशा एक एक कळ्या पाडायच्या. इकडे बघा असं खालपर्यंत दाबून घ्यायची ही कळी
आता हे मेन आहे, हे बघा, हे असं हातावर ठेवून ना असं गोल गोल फिरवत जायचंय आपण, अंगठा आणि तिसरं बोट. तर तिसरा बोट आणि अंगठाने आपण असं हे असं एका हाताने फिरवत हळूहळू हळूहळू करायचं. हे अगदी फास्ट तुम्ही करायला गेलात तर त्या आपल्या ज्या कळ्या आहेत त्या मोडल्या जातील आणि मग शेप बिघडून जाणार आपल्या मोदकाचा. तर हे खूप पेशन्सली काम आहे, हळूवारपणे करायचं. हळूहळू त्या ज्या पाऱ्या आहेत त्या एकत्र होतील. हे बघा आल्या की नाही एकत्र. हळूहळू केलं की सगळं होतं. हे बघा, घाई केली तर मोदक आपला छान नाही दिसणार. तर इकडे हा आपला मोदक तयार झाला आहे. तर इकडे मी तुम्हाला व्हिडिओ स्लो करून दाखवते, जेणेकरून तुमच्या सुद्धा लक्षात येईल की मी कशा पद्धतीने मोदक करते आहे. आता परत आणखीन एक मोदक तुम्हाला दाखवणार आहे करून. तर इकडे परत मी तुपाचा हात घेतला आणि अशी पारी करून घेते. या पद्धतीने आपण पारी करायची. मोदक कोणाकोणाला करायला आवडतात हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. मला तर लहानपणापासून मोदक करायची खूप आवड होती आणि मला तो करायचाच होता, म्हणून मी खूप वेळा त्याचा प्रयत्न करून करून मग मी आता शिकली आहे. आणि मी दरवर्षी गणपतीच्या वेळेला मोदक करते, कारण माझ्या घरातल्या माणसांना सुद्धा खूप मोदक आवडतात. त्यामुळे मी दरवर्षी आवर्जून गणपती चतुर्थीला मी मोदक करते. तर या पद्धतीने ही पारी अशी छान दाबत दाबत एकसारखी सगळीकडून झाली पाहिजे. कुठे जाड कुठे पातळ अशी नाही झाली पाहिजे. हे बघा असं दाबून घ्यायचं. आणि हे असं हळूहळू फिरवत फिरवत त्या कळ्या सगळ्या एकत्र आणायच्या. हे पहा, हा पण मोदक आपला तयार झाला आहे. तर या पद्धतीने या अशा कळ्या आपण एकत्र आणायच्या आहेत. म्हणून परत परत मी तुम्हाला दाखवते की तुमच्या लक्षात यावं की मी कोणत्या पद्धतीने त्याला असं गोल गोल फिरवते आणि त्या एकत्र आणते. हे घ्या, हा पण एक मोदक आपला तयार झाला आहे सुंदर. तर पहा, या पद्धतीने आपले 12 मोदक तयार आहेत. आता याला आपण वाफवून घेऊया. तर वाफवण्यासाठी माझ्याकडे काही स्टीमर नाही आहे, तर मी एक कुकर घेते आणि कुकरमध्ये मी पाणी तापायला ठेवलं आहे. तर इथे माझ्याकडे एक चाळण आहे, त्या चाळणीला थोडं तूप लावून घेते आहे, जेणेकरून आपलं मोदक इथे चिटकायला नको. आणि हे मोदक आपण इथे याचा थोड्या थोड्या डिस्टन्स मध्ये ठेवूया.
तुमच्याकडे जर केळीचं पान असेल तर केळीच्या पानावर ठेवलं तरी खूप छान दिसेल. छान दिसण्यापेक्षा केळीच्या पानाचा एक छान सुगंध त्या मोदकाला येतो आणि मोदक आपले अजिबात चिटकणार नाहीत आणि त्याला तेल लावायची सुद्धा गरज लागणार नाही. पानाला सरळ पान ठेवायचं आणि पानात मोदक ठेवायचे. तर बघा, इथे मी कुकरमध्ये ठेवलेलं पाणी छान उकळलं आहे, त्यात छान वाफ सुटली आहे. आता हा जो आपला मोदकांची जी जाळी आहे ना ती आपण याच्यावर ठेवून देऊया. आणि याच्यावर आपण एक प्लेट ठेवून देऊया जेणेकरून आपले मोदक छान वाफवतील. 10 मिनिटांनंतर आपले हे मोदक तयार होतील. तर 10 मिनिटांनंतर मी इथे मोदक आता बाहेर काढते आहे. तर पहा किती सुंदर दिसत आहेत आणि छान फुलले आहेत. पण मोदकांचा रंग पण बदलला नाही आणि खूप सुंदर छानच वाफवले गेले आहेत. 10 मिनिटं भरपूर झाली, त्याच्यापेक्षा जास्त वाफवायची गरज नाही कारण त्याच्यात आपण पीठ वाफवून घेतलंय आणि मोदकातलं सारण सुद्धा आपण शिजवून घेतलंय. तर इथे पण मोदक मी ठेवलेत आता 10 मिनिटासाठी दुसरे. तर तोपर्यंत आपण काय करूया, आपल्या बाप्पाला नैवेद्य दाखवूया. तर नैवेद्यासाठी मी ताट घेतलंय माझं छोटं. तर हे उकडलेले मोदक आपले ठेवलेत. आता गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवूया. इकडे मी गणपती बाप्पाला छान दिवा लावून नैवेद्य दाखवलाय. गणपती बाप्पा पण खुश आणि आपण पण खुश आणि घरातली माणसं सुद्धा खुश. तर तुम्ही पण या पद्धतीने मोदक नक्की करा. या गणपतीच्या वेळेला गणपती बाप्पाला तुमच्या घरचा नैवेद्य दाखवा. आता इथे एक मोदक मी तुम्हाला कट करून दाखवते. तर बघा, कापतानाच कळते की मोदक किती लुसलुशीत आणि छान शिजला आहे. हे पहा, आणि सारण सुद्धा भरपूर आहे. तर मोदकाला तुपाशिवाय काही मजा नाही, तर इथे थोडस मी तूप यावर घालते आहे. आणि मी आता अर्धा मोदक टेस्ट करून तुम्हाला सांगते की कसा झालाय. तर खरंच खूप छान झाला आहे मोदक. अतिशय चविष्ट लुसलुशीत मोदक, खूपच सुंदर मोदक झाला आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलवर तुम्ही नेहमी राहा.